आणि आपण मुस्लिम समाजामधले स्वीकारार्ह ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सांगा या मुद्द्यावर येऊच धर्मांध नरेश म्हस्के यावेळेला प्रतिक्रिया देतात ती आधी पाहूया। नक्कीच आपल्याकडे येतो अजितजी पुन्हा। शिवसेना 55 जागांसह दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि त्याविषयीच यावेळेला नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया येऊ शकते। 35 जागांवर आघाडी मिळवत राष्ट्रवादी आता या क्षणाला तिसऱ्या स्थानावरती आहे। काय आपण ब्रेकिंग न्यूज पाहतो। या महाराष्ट्रातील जनतेला, हिंदुस्थानातील जनतेला दाखवून दिलेला आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आणि पूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे महाराष्ट्रात केलेलं प्रचंड काम, लोकांसाठी घेतलेले निर्णय याचा विजय आज झालेला आहे। आणि महाराष्ट्राला खरी शिवसेना कुणाची, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने संपूर्ण हिंदुस्थानाला दिलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व आणि ते कसे योग्य आहे आणि महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने घडू शकतं याचं उत्तर आजच्या निकालांनी दिलेलं आहे। शिवसेना कुणाची हा प्रश्न जो उपस्थित होत होता त्यालाच दिलेलं हे उत्तर असल्याचं नरेश म्हस्के म्हणाले। वसईतून बवियाचे हितेंद्र ठाकूर मात्र यावेळेला पिछाडीवरती असल्याची मोठी बातमी। नालासोपाऱ्यातून भाजपचे राजेश नाईक आघाडीवरती आहेत, तर कल्याण ग्रामीणमध्ये सेनेचे राजेश मोरे आघाडीवरती आहेत। आणि याच संदर्भात आपण सगळ्या अपडेट्स जाणून घेऊच या। मात्र तत्पूर्वी विनयाजींकडे मी येणार आहे। विनयजी, कुठेतरी महाविकास आघाडीकडून जागांची अदलाबदल करण्यामध्ये, उमेदवार देण्यामध्ये, काही जागांमध्ये रस्सीखेच पाहिली आपण, याचा सुद्धा फटका बसला असं वाटतं। कारण महायुतीमध्ये सुद्धा गोंधळ पाहिला सगळ्यांनी, पण महायुतीमध्ये काही गोष्टी स्मार्टपणे केल्या गेल्या। भाजपनं खास करून आपले काही नेते, आपल्या पक्षातले काही उमेदवार शिवसेनेला दिले, काही राष्ट्रवादीला दिले, जे सध्या आघाडीवर दिसतायत, ज्यांची आघाडी काही हजार मतांची आहे। तर कुठेतरी हे मॅनेजमेंट, हे व्यवस्थापन महाविकास आघाडीचं चुकलं असं वाटतं? असं आत्ताच्या आकड्यांवरून म्हणायला हरकत नाही, कारण की आपण सुरुवातीला जेव्हा बघितलं, जेव्हा सीट शेअरिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, तेव्हा महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, दोन्हीमध्ये चर्चा अशा होत्या। महायुतीमध्ये तर जास्त गोंधळ होते सुरुवातीला, जिथे आपण बघितलं की राज्यभरातून असं वाटलं होतं की मैत्रीपूर्ण लढती महायुतीत जास्त होतील। महाविकास आघाडीत त्या मनानी ज्या सीट शेअरिंगच्या चर्चा होत्या त्या बऱ्यापैकी ट्रॅकवर होत्या, पण सुरुवातीचं चित्र हे काही काळात आपण बदललेलं पाहिलं। एकीकडे महायुतीने आपल्या मैत्रीपूर्ण लढतींमध्ये एक अंडरस्टँडिंग निर्माण केलं, ज्याच्यातून आपले कॅन्डिडेट्स होते ते दुसऱ्या पक्षांना दिले, तिथून त्यांना उभं केलं। म्हणजे एकंदर जो त्यांचा काउंट असेल तो काउंट त्या प्रकारे मेंटेन करत, त्यांचा मान राखत, आपले कॅन्डिडेट्स उभे करत तिथे अंडरस्टँडिंग निर्माण केलं गेलं। क्लिअरली केंद्रातून जे नेतृत्व होतं त्यांनी सांगितलं की बंडखोरी सहन केली जाणार नाही आणि तशा प्रकारची पावलंही उचलली गेली। त्या प्रकारे महाविकास आघाडीत जरी का चर्चा व्यवस्थित नेटाने सुरू झाली, तरीही मध्यात कुठेतरी आल्यावर आपण पाहिलं की ज्या प्रकारे वितुष्ट होतं, त्याच्यानंतरही ज्या सीट शेअरिंग झाल्या आणि ज्या प्रकारच्या सीट्स काही जणांनी आपल्याकडे घेतल्या, उदाहरणार्थ आपण विदर्भातून विशेषतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये झालेलं जे वाद होते ते पण पाहिले होते। कशा प्रकारे काँग्रेसची इच्छा होती की विदर्भातून जास्त जागा लढाव्यात, उद्धव ठाकरेंनी तिथे काही जास्त जागा घेतल्या आणि जरी का काँग्रेसनी नमतं घेतलं तरी तेव्हा